Wish you many, many happy returns of the day, Abhijit. Enjoy your day. Happy birthday. हॅलो भाटेसाहेब, वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा तुम्हाला. असंच तुम्हाला निरोगी उदंड आयुष्य लाभू द्या, हीच महाराजांची चरणी प्रार्थना. अं, आज आपली पहिली भेट आठवती मला. तू, मी, श्रीहरी, शिवा, मिथून सगळे आपण मॅरिएटमध्ये भेटलो होतो. राईट, तो दिवस आहे, आजचा दिवस आहे. वी हॅव बीन थ्रू अ लॉट, बरेच चढ उतार बघितले आणि आय रिअली अप्रिशिएट ऑल युअर हेल्प, ऑल युअर गायडन्स. असंच आजचा दिवस चांगला जाऊ द्या तुम्हाला. हॅव फन, थोडं रिलॅक्स करा, आज एवढं काम करू नका आणि आपण आल्यावर मस्त पार्टी करू सगळेजण. ओके, बाय. हॅपी बर्थडे आमच्या सगळ्यांकडनं. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अभिजित. आजचा आणि येणारे सर्वच पुढचे दिवस आणि वर्षानुवर्ष खूप सुख समृद्धी आणि खूप यश आरती, देवज आणि अवधूत यांच्या संमतीने तू एन्जॉय करावीस, हीच गजानन चरणी मनापासून प्रार्थना. वन्स अगेन हॅपी बर्थडे. हे अभिजित काका, हॅपी बर्थडे. लास्ट डिसेंबरमध्ये खूप मजा आली आणि आय कॅनॉट वेट फॉर द नेक्स्ट डिसेंबर वेन वी रिग्रुप. बट हॅव फन, हॅव अ गुड डे, हॅव अ ग्रेट इयर अहेड आणि लव यू. बाय, हॅव फन. Happy birthday. Many happy returns of the day, Abhijit Kaka. Stay fit and healthy. अभिजित, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला उत्तम दीर्घायुष्य लाभो ही स्वामीचरणी प्रार्थना. Happy birthday, Abhijit. Happy Holi, Abhijit. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अभिजित भाटे. Many happy returns of the day, Bhate. विशिंग यू अ हेल्दी अँड सक्सेसफुल इयर अहेड. Happy birthday once again and stay healthy and wishing you a very successful year ahead. Bye. Happy birthday, Abhijit. हे थांब 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 थांब. एकटी काय विश करते, दोघं मिळून विश करूया. हॅपी Happy बर्थडे birthday, अभिजित. हॅपी बर्थडे अभि काका. तू फक्त इशिताला पिक्चरला घेऊन जातो, मला नाही घेऊन जात. विश यू अ many हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. एन्जॉय युअर डे अँड आय होप अजून खूप पिक्चर्स आपण आरतीत त्याला डिच करून दोघंच बघायला जाऊ. अभिजित म्हणजे नेहमी सतत विजय असणारा. अभिजित नावाचं एक नक्षत्र पण आहे. तर ही माणसं नेहमी सर्जनशील आणि संवेदनशील असतात. या माणसांना प्रत्येक गोष्ट परफेक्ट करायची इच्छा असते. कुठल्याही गोष्टीमध्ये ह्यांना इतरांचा इंटरफिरन्स चालत नाही. ते स्वतः कार्यक्षमपणे आपले काम पूर्ण करतात. कुणाच्या मतीशिवाय काम करणे हे त्यांचा हातखंडा असतो. आपल्यावर इतर लोकांनी अवलंबून असणं हे त्यांना आवडतं, पण आपण इतरांवर अवलंबून राहू नये अशी त्यांची धारणा असते. त्यामुळे कामात परफेक्शनिस्ट असं ह्यांना आपण म्हणू शकतो. संसारात देखील हा इतके लोकांचे काळजी करतात पण समोरून दाखवून देत नाहीत. त्यांना दिखाऊपणा अजिबात आवडत नाही. ते अत्यंत कार्यक्षम असतात आणि वर्कोहोलिक असतात. कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन असं त्याप्रमाणे त्यांचं जीवन असतं. ते कर्म करत राहतात, त्याचं फळ मिळो किंवा नाही मिळो, पण आपल्या कर्मामुळे इतरांना आनंद मिळावा अशी त्यांची धारणा असते. त्याप्रमाणे ते करतात आणि सगळ्यांच्या बाबतीत सतत चांगला विचार करत राहणं ही त्यांची वृत्ती असते. त्यामुळे त्यांना आयुष्यात नेहमी खडतर प्रसंगांना तोंड द्यावे लागते, पण त्यातून ते बाहेर पडतात आणि यशस्वी होतात. धन्यवाद. सर्व गुणसंपन्न, समंजस, वडीलधाऱ्यांना मान देणारा, आरतीवर प्रेम करणारा असा हा जावई आम्हाला लाभला, यातच आमचे भाग्य. वाढदिवसाच्या शुभेच्छा अभिजित. अभिजित बेस्ट मुलगा, बेस्ट मित्र आणि बेस्ट नवरा आणि बेस्ट बाबा. अनेकदा हॅपी बर्थडे. Hi Abhi, happy birthday from me and Thor. Thor, say happy birthday to Abhi. Hopefully आपण लवकरच भेटू. Plan something, come over. नाहीतर मी याला घेऊन येतो and we can have a big birthday party for you. Alright, happy birthday. विश यू हॅपी बर्थडे अभिजित दादा.
अभिजित दादा. काय म्हणता मित्रा भावा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. स्पेशल दिवस. आजच्या दिवशी तुमच्यासारखा नमुना आम्हाला भेटला, सो धन्यवाद त्याबद्दल. जो नुसतंच काम करतो त्याला भेटायला वेळ नसतो कधी लोकांना. तुम्हाला बघितलं, तुमची लाईफ बघितली की असं वाटतं की माणसापेक्षा तुम्ही ऑफिसच्या वायफायसारखे आहात. सतत 24/7 चालू असता, काम करत असता. एवढं काम करून काय मिळणार आहे भाटे? जरा स्लो व्हा मित्रा. पैसा, प्रोजेक्ट, डेडलाईन हे सगळं चालूच राहणार. कंपनी 1 काय 2 काय 3 काय चालूच राहणार. पण एज, लाईफ, हेल्थ हे काय ऑटो रिन्यू होत नाही बघ. त्यामुळं थोडी मजा कर, स्वतःसाठी वेळ काढा, आमच्यासाठी वेळ काढा, फॅमिलीसाठी वेळ काढा. लाईफ फक्त टार्गेट पूर्ण करण्यासाठी नसतं. बाकी काय सांगायचं, तू एक नंबर माणूस आहेस, तुला सगळं कळतं आणि म्हणूनच मी तुला लेक्चर देतो आणि देत राहणार. त्याच्यामुळं बी हॅपी, बी हेल्दी. आणि हो, आज तरी लॅपटॉप बंद ठेव. उद्या आज तुला फोन करेल मी थोड्या वेळाने. आय होप यू विल पिक अप माय फोन आणि बी विथ फॅमिली, बी विथ किड्स, बी विथ युअर फ्रेंड्स. एन्जॉय, हॅव अ फॅन्टॅस्टिक टाईम. वन्स अगेन विश यू व्हेरी हॅपी बर्थडे. प्रिय मित्र अभिजित, यस, वाढदिवसाच्या आभाळ भरून शुभेच्छा. जरी तुझा हा मित्र असेल काळा, तरी तुझ्यासाठी आहे खूप खूप जिव्हाळा. वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा अबू बाळा. हॅपी बर्थडे अभिजित मामा. हॅपी बर्थडे डिअर अभिजित. तुला खूप खूप शुभेच्छा. तुझा पुरस्कार मिळाल्याचं ऐकून तर अक्षरशः माय हार्ट इज फुल. अँड आय विश यू ऑल द बेस्ट फॉर ऑल फ्युचर व्हेंचर्स. आणि असाच तू खूप मोठा हो आणि आम्हाला अजून तुझा अभिमानच वाटत राहील. सो विश यू ऑल द बेस्ट अँड लव्ह यू डिअर. मी व्हेरी प्राऊड ऑफ यू. बाय बाय. मी बोल. हॅलो, हॅपी बर्थडे अभिजित. तुला पुरस्कार मिळाला ते कळलं, त्याबद्दल तुझे अनेक अभिनंदन. वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. अभिजित, तुझं हे कर्तृत्व ऐकून मला अतिशय गहिवरून येतं की एवढा अभिजित मोठा कधी झाला, कळलं सुद्धा नाही बघ. आता तुझे पुरस्कार ऐकून तर मला फार हे समाधान वाटलं. अशीच तुझी प्रगती होत राहो. अशीच तुझी प्रगती होत राहो, हीच स्वामी चरणी शुभेच्छा. परत एकदा सांगते, हॅपी बर्थडे अभिजित. हॅपी बर्थडे अभिजित. काय झालं? Dear Abhi, many happy returns of the day. Lots of best wishes and blessings to you for the day. चिंटू आपण आता चिंपू. हॅपी बर्थडे अभिजित बाबा. वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा. उद्याचा दिवस तुझा, आजचा दिवस तुझा खूप छान असू दे. थँक्यू. अभिजित, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असाच अजून मोठा हो. खूप सगळ्यांच्या उपयोगी आहे. खूप सगळ्यांसाठी कर. महाराजांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच. हॅपी बर्थडे दादा. हॅपी बर्थडे अभिजित बाबा. अभिजित बाबा, तुम्हाला खूप आवडतोस आणि तुम्हाला खूप मदत करतोस. थँक्यू. NM क्लास ते स्वामी कृपा. प्रवास झाला मोठा, नव्हता कधीच सोपा, पण सोडला नाही हात, सुटली नाही साथ. होऊ दे साऱ्या तुझ्या पूर्ण इच्छा. वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे अभिजित. तू खूप ग्रेट आहेस. बस संपलं. हॅपी बर्थडे बाबा. आजचा दिवस तू खूप एन्जॉय कर. आणि मला तू का आवडतोस, कारण काय तू माझ्यासाठी इतका मला मदत करतोस. मला काही लागलं तर लगेच जर तू कामाला गेला असेल आणि जर मला काही लागलं तर तू लगेच घरी येतोस. जर आईला काही बरं नसलं, मला काही बरं नसलं, देवेशला काही बरं नसलं तर तू काम सोडून लगेच खाली येतोस. जर कोणाला लागलं
काही झालं तर तुला तरी पण आमच्या मदतीला येतोस. आय लव्ह यू सो मच.